असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। शांति शांति शांतिः। Good day to all of you. Once again, we are going to learn all three continuous tenses. So the first topic for discussion is present continuous tense. This continuous tense is having another names also. The first name is called progressive tense. And some people call it as imperfect tense. Keep that thing in mind. Whether it is continuous tense, progressive tense, or imperfect tense, all these are three same. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला कंटिन्युअस टेन्स विचारून द्या, प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणून द्या किंवा इम्परफेक्ट टेन्स म्हणून द्या, या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे अपूर्ण काळ. Okay, so for the convenience we selected only one name, that is what present continuous tense. आपण याला वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ असं संबोधतो. आता अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? एक क्रिया जी सुरू झाली, ती सुरू झालेली क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ चालू राहणार आहे, असा आशय व्यक्त करण्याकरता या कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. म्हणजे आता माझी शिकवण्याची क्रिया सुरू झाली, पुढच्या येणाऱ्या काही मिनिटांमध्ये ती तशीच चालू राहणार आहे. आता या क्षणाला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहण्याकरता घेतला, परंतु हा कंटिन्युअस टेन्स पूर्ण न होता तो तसाच पुढे चालू राहत असेल, तर असा आशय व्यक्त करण्याकरता हा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग हा प्रामुख्याने केला जातो, हे लक्षात ठेवा. मग याची जी संकल्पना आहे की इन व्हॉट वे इट इज एक्सप्रेस, an action that still goes on and not completed will continue in the next coming period or time. Okay, so thing is what, that the action which is not completed, it still goes on. An action that still goes on and not completed will continue in next coming time or period. Such action is described by present continuous tense. Such actions are explained with the help of present continuous tense. म्हणजे वर्तमान काळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ पुढे चालू राहणार आहे, असा आशय व्यक्त करण्याकरता अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. सो सिम्पली टू से व्हॉट, an action that still goes on and not completed. आपल्या भाषेमध्ये फक्त आपण इतकंच लक्षात ठेवायचं की the action goes on, it is not completed. म्हणजे जे पूर्ण नाही ते अपूर्ण, जे पूर्ण नाही ते अपूर्ण. आणि म्हणून याच्याकरता अशा प्रकारची वर्तमान काळामध्ये सुरू झालेली एखादी घटना पुढच्या काही काळामध्ये चालू राहणार आहे, अशा प्रकारचा आशय जेव्हा तुम्हाला व्यक्त करायचा असतो त्यावेळेला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर तुम्हाला करावा लागतो. पुन्हा एकदा मराठीत लक्षात घ्या, वर्तमान काळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ चालू राहणार असेल, असा आशय
व्यक्त करण्याकरता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. म्हणजे an action that is not completed and still continued, such actions are described with the help of present continuous tense. The most important topic is what? The most important thing is what? Not to understand the definition of this particular tense. What we have to understand, in what way present continuous tense sentences are framed. मुख्य गोष्ट अशी आहे की हा जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कोणत्या प्रकारे त्याची वाक्यरचना ही केली जाते. कोणताही काळ घेतला की त्या काळाच्या वाक्यरचनेची काही वैशिष्ट्ये असतात. मग हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जो आहे या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याचे वैशिष्ट्य काय, याचं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य कोणतं? am, is, are या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर. am, is, are या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर. याच्या अगोदर आपण पहिला जी तासिका आपण जी घेतली होती त्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या प्रकारचे सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, कर्ता क्रियापद कर्म, कर्ता क्रियापद कर्म, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. If you still remember, past simple past tense, it is subject verb of past tense plus object. म्हणजे कर्ता अधिक क्रियापदाचा भूतकाळ अधिक कर्म अशा प्रकारची वाक्यरचना आपण त्यात केली होती. सिंपल फ्युचर टेन्स आपण ज्यावेळेस अभ्यासला होता तेव्हा आपल्याला कळलं होतं की साध्या दोन वर्तमान काळामध्ये हा एकमेव काळ असा वेगळा काळ आहे की ज्याची वाक्यरचना करताना विल आणि शाल या शब्दांचा उपयोग हा करावा लागतो. म्हणजे कर्ता अधिक विल किंवा शाल अधिक क्रियापद अधिक कर्म. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा विचार करता तेव्हा त्याच्या वाक्यरचनेचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की am, is, are या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर. आणि दुसरं वैशिष्ट्य याचं असं आहे, ते वैशिष्ट्य कोणतं की मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लागतो. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात की तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना करणं लक्षात ठेवणं फार सोपं. वैशिष्ट्य काय आहे वाक्यरचनेचं? am, is, are या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर. वैशिष्ट्य क्रमांक 2, मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय जो आहे तो ing प्रत्यय त्या ठिकाणी लावला जातो. आणि या सगळ्यांच्या आधारावर याचं जे सूत्र आपण तयार करणार आहोत ते कसं? कुठलीही वाक्यरचना करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, त्या वाक्यामध्ये कर्ता क्रियापद कर्म हे आलंच पाहिजे. म्हणून सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातला कर्ता. आपण सांगितले am, is, are या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर am, is, are या तिघांपैकी जे योग्य आहे त्यातल्या एकाचा वापर. म्हणजे कर्ता जर प्रथम पुरुषी असेल I तर am येणार आहे. कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर काय येणार आहे? is येणार आहे. आणि कर्ता हा जर अनेक वचनी असेल तर काय येणार आहे? are. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट इन व्हॉट फॉर्म इट इज देअर. हा सब्जेक्ट कशा पद्धतीने दिलाय त्याच्या आधारे am वापरायचं, is की are हे आपण ठरवायचं. आणि मग आपण पुढे सांगितलंय त्यामध्ये की am, is, are चा वापर करायचा. am, is, are चा वापर केला तर मुख्य क्रियापदाला कोणता प्रत्यय लागतो? ing. मग क्रियापद म्हणजे वर्ब,
क्रियापद म्हणजे काय वर्ब, त्या वर्बला प्रत्येक कोणता लागतोय आयएनजी, प्रत्येक कोणता लागतोय आयएनजी. आणि मग सर्वात शेवटी वाक्याच्या सोयीनुसार किंवा गरजेनुसार त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. सो कीप दिस थिंग ऑलवेज इन युअर माइंड व्हेनेवर यू वांट टू फ्रेम अ सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. द फॉर्म्युला फॉर दिस subject plus am is are plus VING plus object. आणि ह्याच्यावर आपण वाक्य करू. I am playing cricket. I am playing cricket. आता हे वाक्य बघा. I am playing cricket. इथं वाक्यातला कर्ता कोण काय? I. am is are पैकी काय वापरले? am. मुख्य क्रियापद कोणतं? प्ले. त्याला प्रत्येक कोणता लागला? ing. and what you are playing football, cricket, hockey or something else. that thing is mentioned. I am playing cricket. So subject am is are plus VING plus object. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ पुढे चालू राहणार आहे, अशा प्रकारचा आशय दाखविण्याकरता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करावा लागतो. मग ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला किंवा कुठल्याही कंटिन्युअस टेन्सला तीन नाव आहेत. एक कंटिन्युअस टेन्स, दुसरं प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि तिसरं इम्परफेक्ट टेन्स. इम्परफेक्ट याचा अर्थ जे परिपूर्ण नाही ते, म्हणजे परिपूर्ण नाही म्हणजे काय? अपूर्ण आहे. सो कीप द थिंग माइंड, whether it is called continuous tense, that is correct. If it is called progressive tense, that is correct. If it is called imperfect tense, that is also correct. Okay, so keep that thing in mind. आणि मग याच्यावरनं in what way the sentences are formed in present continuous tense. If you want to frame a sentence in present continuous tense, what should be there? What should be the content of your construction? The most important topic point is what? Am, is, are. These auxiliaries are used in present continuous tense. Am, is, are. These auxiliaries or helping verbs are used in present continuous tense. And whenever you are using am, is, are in a sentence, keep again one thing in mind, that main verb of the sentence always take ing participle. ing participle. ज्या वेळेला वाक्यामध्ये am, is, are अशा प्रकारचं ऑक्झिलरी वर्ब येतो, त्यावेळेला त्या वाक्यामध्ये क्रियापदाला प्रत्यय कोणता लागतो? ing हा प्रत्यय लागतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या दोघांच्या आधारे आपण एक कंटेंट काढलं, एक लॉजिक काढलं. and that formula of present continuous tense is what it is framed with subject plus am, is, are. Among these three, only one should be selected for your framing a sentence according to the content of the subject, if it is singular or plural. And then as usual, verb is going to take ing participle, and the end we got object of the sentence. And similarly we got in the sentence I am playing cricket, I am reading a book, I am reading a book. They are explaining the lesson, he is moderating the paper, she is going to the market. So as already I told you that it is not mandatory in a sentence that every time the object should be there. असं कधीच त्या ठिकाणी कंपल्शन नाहीये की प्रत्येक वाक्य वेळेला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हा आलाच पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं वैशिष्ट्य काय आहे की वर्तमान काळामध्ये सुरू झालेली क्रिया पूर्ण न होता ती तशीच पुढे काही काळ चालू राहणार असेल असा आशय व्यक्त करण्याकरता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. याच्यामध्ये वाक्यरचना करताना am, is, are या तिघांपैकी एका रूपाचा क्रियापदाला ing प्रत्यय लागतो. त्याच्यावर आपण सूत्र काढलं सब्जेक्ट प्लस am, is, are, VING प्लस ऑब्जेक्ट. गॉट इट? कळलं? ठीक आहे. आता हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.
आता आपण दुसरा काळ जो बघणार आहे तो दुसरा काळ कोणता आहे, तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. फक्त इथं आपण चेंज करतोय पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता इथं अपूर्ण वर्तमान काळाच्या ऐवजी इथं काय येईल, भूतकाळ हा शब्द येईल. अपूर्ण वर्तमान काळाच्या ऐवजी काय शब्द येईल, अपूर्ण भूतकाळ. आता अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय, एक लक्षात घ्या. जसं मी आता सांगितलं प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय सांगितलं की वर्तमान काळामध्ये सुरू झालेली क्रिया. आता अपूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये सुरू झालेली क्रिया पूर्ण न होता ती तशीच पुढच्या काही कालावधी करता भूतकाळात चालू राहणार असेल तर तसा आशय व्यक्त करण्याकरता पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. म्हणजे लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ सुरू राहणार असेल असा आशय व्यक्त करण्यात. भूतकाळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ सुरू राहणार आहे असा आशय व्यक्त करण्याकरता पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर हा केला जातो. सो हाऊ टू ट्रान्सलेट दिस इन इंग्लिश? An action that actually begins in past but without completion it still goes on. To explain such kind of conditions we use past continuous tense. म्हणजे भूतकाळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया ती ज्ञात असेल किंवा अज्ञात असेल ती तशीच पुढे काही काळ चालू राहिलेली आहे असा आशय सांगण्याकरता तुम्हाला याचा वापर करावा लागतो. म्हणजे बघा, भूतकाळामध्ये तुमच्या बाबतीमध्ये क्रिया सुरू झाली, लहानाचं मोठं व्हायची क्रिया. अजून ती म्हणजे तुम्ही 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, 5 वर्ष झाला, नंतर 7, 8, 9, 10 हे पुढे अपकमिंग येत राहील. म्हणजे तुमची वाढ होण्याची जी क्रिया आहे ती इज कंटिन्यू. म्हणजे भूतकाळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया ती पूर्ण होते तशीच पुढच्या काही कालावधी करता चालू राहणार आहे असा आशय व्यक्त करण्याकरता या अपूर्ण भूतकाळ या शब्दाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. आता याच्या वाक्याचे वैशिष्ट्य काय बघा. आता याचं पहिलं वैशिष्ट्य बाळगणं असं आहे की वाक्यामध्ये वॉच किंवा वेअर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर. आणि ॲज युजल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जशी कंडिशन होती तीच कंडिशन. ती कंडिशन कोणती की मुख्य क्रियापदाला
आयएनजी प्रत्यय. मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. म्हणजे या सगळ्यांमध्ये एक कंटेंट कॉमन आहे, तो लक्षात ठेवायचा. कोणत्याही वाक्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर यासारखे शब्द मुख्य क्रियापदानंतर आले तर त्या क्रियापदाला प्रत्यय लावायचा कोणता? आयएनजी प्रत्यय. हे लक्षात ठेवा. पण एक कंडिशन याच्यामध्ये कोणती आहे की दॅट कंडिशन इज व्हॉट दॅट युअर सेंटेन्स इट मस्ट बिगिन विथ सब्जेक्ट. तुमचं वाक्य जे आहे त्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने झाली पाहिजे. कारण जर त्या कर्त्याच्या ऐवजी तुमच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट जर आलं तर लक्षात ठेवायचं ते पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना होणार आहे. लक्षात. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कर्ता क्रियापद अशा प्रकारची रचना करणार त्यावेळेला वॉज वेअर नंतर वॉज वेअर आलं की मुख्य क्रियापदाला काय लावायचं? आयएनजी प्रत्यय लावायचा. आणि याच्यावरनं याचं सूत्र जे आहे ते सूत्र कसं होतं बघा. त्याचे सर्वात पहिल्यांदा सब्जेक्ट, त्यानंतर वॉज, त्यानंतर वेअर, दोघांपैकी एक मुख्य क्रियापदाला लागतो प्रत्यय आयएनजी आणि सर्वात शेवटी वाक्याचा काय? ऑब्जेक्ट. So this is the sentence framing formula of past continuous tense. हा past continuous tense ची वाक्यरचना करायची. मग सर्वात पहिल्यांदा वाक्यामध्ये काय आलं पाहिजे? सब्जेक्ट म्हणजे काय? करता. नंतर काय आलं पाहिजे? वॉज किंवा वेअर. नंतर काय आलं पाहिजे? व्ही आयएनजी. नंतर काय आलं पाहिजे? ऑब्जेक्ट. म्हणजे आता सगळ्या ह्याच्यामधनं पास्ट कंटिन्युअस टेन्स समजून काय घ्यायचं? समजून घ्यावयाची गोष्ट फक्त एकच आहे, ती म्हणजे कोणती? भूतकाळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया पूर्ण न होता ती तशीच काही काळ चालू राहिली आहे असा आशय व्यक्त करण्याकरता साध्या अपूर्ण भूतकाळाचा उपयोग हा केला जातो. मग या अपूर्ण भूतकाळाच्या वाक्यरचनेची वैशिष्ट्ये कोणती? याची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये काय पहा की वाक्य रचना करताना वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. वॉज हा शब्द एक वचना करता, वेअर हा शब्द एकापेक्षा अधिक म्हणजे अनेक वचना करता. म्हणजे आय असेल तर आय वॉज, वी असेल तर वी वेअर, यूला मात्र सिंग्युलर राहून दे किंवा प्लुरल राहून दे त्याच्या पुढे वेअर असेल तर. ओके. ही, शी, इट असेल तर काय येणार आहे? वॉज येणार आहे. आणि दे असेल तर काय येणार आहे? वेअर येणार आहे. म्हणजे वाक्यातल्या कर्त्याच्या वचनावर what type of subject is mentioned, whether it is singular or plural, on the basis of that was and were to be selected. म्हणजे if the singular subject is there, go for was. If the subject is plural, go for were. आता इथं फक्त गल्लत कोणती करायची नाहीये की ती चूक जी आहे ती म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण एम, इज, आर वापरतोय आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण वॉज, वेअर वापरतोय. आणि मग दोघांचं वैशिष्ट्य काय बघा. प्रेझेंट कंटिन्युअस राहून द्या आणि पास्ट कंटिन्युअस राहून द्या. या दोन्ही प्रकारच्या वाक्यरचनेच्या काळामध्ये क्रियापदाला नेहमी आयएनजी प्रत्यय लागतो. कोणता प्रत्यय लागतो? आयएनजी प्रत्यय लागतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इफ द सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट, इफ युअर सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट अँड यू आर पर्टिक्युलरली फ्रेमिंग अ सेंटेन्स ऑफ past continuous tense, so after that, after the use of was and were, you have to add ing participle to the main verb of the sentence. म्हणजे when you are dealing with this, keep one thing in mind: present continuous tense or past continuous tense, it is having a one thing in common. And what is that common thing? The common thing is what? That in both type of sentence construction, the verb of the sentence is takes ing participle. It takes ing participle. It is also called as present participle. It is also called as gerund. त्याला तीन नाव आहेत. ing participle म्हणा, करेक्ट.
प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा, करेक्ट, किंबहुना त्याला जिरंड म्हणा. ते जिरंड म्हणजे काय, आयएनजी पार्टिसिपल. अँड रेस्ट इज व्हॉट, ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, मग याच्यावर आपल्याला ज्यावेळेस वाक्यरचना करावायची आहे तेव्हा आपण ती वाक्यरचना कशी करू. तर ती वाक्यरचना करताना आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की समजा आपण एक वाक्य घेऊ. या ठिकाणी मनीष वॉज रीडिंग न्यूजपेपर when I saw him. थोडंसं एक्सटेंडेड करून तुम्हाला मी वाक्य मोठं दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जर समजा ती गोष्ट तुमच्या आली पाहिजे की मनीष वॉज रीडिंग न्यूजपेपर, अप टू हिअर द सेंटेन्स इज कम्प्लीट. ॲक्च्युअली इथपर्यंत वाक्य ते पूर्ण होतं. मग असं पूर्ण झालेलं वाक्य, पण मी ती कंडिशन सांगितली की कधी, ज्या वेळेला मी पाहिलं त्यावेळेला तो काय करता, न्यूजपेपर वाचवता. म्हणजे आता या क्षणाला मला हे माहीत नाहीये की तो पेपर वाचतोय का त्याने सोडून दिलाय का त्याचा पेपर वाचून पूर्ण. म्हणजे मी जेव्हा पाहिलं त्यावेळेला तो पेपर वाचवता, म्हणजे कदाचित याही पुढे तो पेपर वाचत असेल किंवा त्याचा पेपर वाचून संपला असेल. ती अपूर्ण राहिलेली क्रिया पूर्ण करून सांगण्याकरता आपण त्या ठिकाणी ते एक्स्ट्रा वाक्य घेतलंय. ते कोणतं, व्हेन आय सॉ हिम. म्हणजे मनीष वॉज रीडिंग न्यूजपेपर. आपल्याला समजून सांगण्याकरता कंटेंट इथपर्यंत फार सोपा आहे. मनीष वॉज रीडिंग न्यूजपेपर. वाक्याचा सब्जेक्ट कोणता आहे, मनीष. आपण ऑब्जेक्ट ऑफ काय वापरलं, वॉज. मूळ शब्द याचा कोणता आहे, मेन वर्ब रीड. व्हिच पार्टिसिपल इज देयर, आयएनजी पार्टिसिपल. व्हॉट ही वॉज रीडिंग, न्यूजपेपर. दॅट इज ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. Okay, so keep that thing in mind whenever you are framing a sentence in past continuous tense. The formula is what, subject plus was, where plus VING plus object of the sentence. आणि इतर हे वाक्य जे मी या पद्धतीने घेतले ते लक्षात ठेवा की whenever you want to fuse two tenses in one sentence, whenever you want to fuse two sentences in one sentence, one should be present continuous and one should be of सिंपल पास्ट टेन्स. दोन भूतकाळी वाक्य रचनेचा उपयोग जर तुम्हाला एकाच वाक्यात जर करायचा असेल तर एक वाक्य तुम्ही साध्या भूतकाळामधलं घ्या आणि एक वाक्य तुम्ही कुठलं घ्यायचंय, अपूर्ण भूतकाळातलं. म्हणजे वाक्य बघा, मनीष वॉज रीडिंग न्यूजपेपर व्हेन आय सॉ हिम. टू मेक द कॉन्सेप्ट क्लिअर, टू मेक द कॉन्सेप्ट क्लिअर, when I noticed, when I saw him, that time what he was doing, he was reading a newspaper. Still now I am somewhere else and I don't know whether he continued or whether he left that thing, but I hope that he continued his reading still further. Such kind of action that actually begins in the past, which is not completed, and to ensure the fact that it should be continued in the same time, we have to use past continuous tense. Okay, got it? So the formula for framing present past continuous tense is subject plus was where plus VING plus object. Okay, so two sentences, right? Two tenses of continuous format we completed. Now the next one that we are going to study is future continuous tense. Future continuous tense, now it is called अपूर्ण भविष्यकाळ. See one thing, as we are all aware of the fact that we are not sure whether the school is going to reopen or whether it is going to function properly, whatever the time period we have, we consider it as a mandatory holiday. But during those holidays, instead of classroom, we are learning this content with the help of YouTube channel and explaining you that what you are going to study in 10th standard particularly. Okay, so right now the last part that we are going to learn is future
कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भविष्यकाळ. आता भविष्यकाळ म्हणजे काय की भविष्यामध्ये त्या वेळेला ती क्रिया सुरू झाली असेल आणि अपूर्ण राहिली असेल असा आशय व्यक्त करण्याकरता याचा उपयोग केला जातो. म्हणजे अमुक एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये सुरू झालेली असेल आणि ती पूर्णत्वाला गेली नसेल असा आशय व्यक्त करण्याकरता आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचा वापर करतो. आपण ते पण समजून घेऊ पहिल्यांदा या ठिकाणी. एखादी विशिष्ट क्रिया भविष्य काळामध्ये सुरू होऊन पूर्ण झालेली नसेल असा आशय व्यक्त करण्यात आला. हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक शब्दांची किंवा कुठल्याही काळाचा आपण ज्या ज्या वेळेला विचार करतो त्या वेळेला त्या काळामध्ये अपेक्षित काय आहे ते कळलं पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या वाक्यामधलं अपेक्षित असणारा रॅन्डम थिंग्स when we understand that time it is very easy to frame that type of sentence which you want to convey in a particular tense. So according to this what is mentioned in Marathi, the thing that is mentioned in the Marathi is what एखादी विशिष्ट क्रिया भविष्य काळामध्ये सुरू होऊन पूर्ण झालेली नसेल असा आशय व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करतो. आता या वाक्यरचनेची वैशिष्ट्ये कोणती ती वैशिष्ट्ये पण आपण या ठिकाणी लगेच समजून घ्या. म्हणजे इथं तुम्हाला वैशिष्ट्य सांगण्याचा हेतू काय आहे फक्त की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टी करता जे टेन्शन तुम्ही घेता टेन्शन कोणतं की अरे बापरे मला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन येतच नाही, अरे मग मी आता काय करू देवा. अशा वेळेला आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की वेन एव्हर यू वॉन्ट टू फ्रेम अ सेंटेन्स यूज दिस थिंग्स. तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीला जर फॉलो करत गेलात की हां हे वर्तमान काळातलं वाक्य असे हे असं करायचं, भविष्यकाळातलं वाक्य असे असं करायचं, भूतकाळातलं वाक्य असं या पद्धतीने करायचं. म्हणजे once your mind started to think over that thing around and around and around, obviously you will master this thing. एकाच गोष्टीवर तुम्ही वारंवार विचार केला तर ती गोष्ट तुम्ही त्यावर मास्टर 100% होणार. सेकंड थिंग इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट दॅट if you want to be a good English speaker and if you want to be a good English writer, the most important content from your point of view is that you need a large vocabulary. तुमच्याकडं खूप मोठा शब्दसंग्रहाचा साठा तो पाहिजे. कारण काय आहे की ज्या वेळेला मराठी माध्यमाची पोरं इंग्रजी भाषा शिकतात तेव्हा 99.99% मुलं ही मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा विचार करतात आणि मग त्याचं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी त्याचं केलं जातं. ओके, दॅट इज नॉट अ रॉंग मेथड ॲक्च्युली ॲट ऑल. ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे असं अजिबात नाही आहे. बिकॉज फॉर बिगिनर्स वी मस्ट टेक सम सॉर्ट ऑफ एक्सक्युजेस. सुरुवातीच्या काही काळामध्ये आपण शिकाऊ आहोत, आपण ती गोष्ट शिकतोय आणि त्याच्यामुळे वी आर नॉट द नेटिव्ह स्पीकर ऑफ इंग्लिश. सो ऑब्वियसली whenever we want to speak in Marathi we don't consider any kind of thing. म्हणजे आपण कुठल्या प्रकारच्या व्याकरणास त्या ठिकाणी अजिबात विचार करत नाही कारण मराठी आपली मातृभाषा आहे ती उपजत आपल्याला आलेली आहे. तसं इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही आहे. इट इज अ थर्ड कंपल्सरी लँग्वेज फॉर ऑल ऑफ अस अँड ड्यू टू दिस इफ यू रिअली मास्टर दॅट थिंग यू मास्टर द फॉर्म्युलाज ऑफ ऑल टाइप्स ऑफ टेन्सेस इन विच दे आर फॉर्म ऑर क्रिएटेड. ओके, आता याचं वैशिष्ट्य काय आहे? ह्याचं वैशिष्ट्य असं आहे जसं तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस बघितलं ॲज आर वापरलं, तुम्ही पास्ट कंटिन्युअस बघितलं तुम्ही काय वापरलं, तुम्ही वॉज वेअर वापरलं. पण ज्या वेळेला तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचं आहे
त्यावेळेला लक्षात काय घ्यायचं, विल बी, हियर बी इज व्हेरी इम्पॉर्टंट, और शॅल बी. यांचा वापर, विल बी आणि शॅल बी यांचा वापर. म्हणजे जर समजा तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना करायची असेल तर सर्वप्रथम लक्षात काय ठेवायचं की भविष्य काळामध्ये अमुक एखादी क्रिया सुरू झालेली असेल आणि ती पूर्ण न होता तशीच चालू राहिली असेल असं अशी व्यक्त करायचं असेल तर त्याची वाक्यरचना करताना विल बी आणि शॅल बी याचा वापर. आणि या तीन काळामध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, ती गोष्ट कोणती, या दोघांच्या वापरानंतर मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे त्यावेळेला एक कॉमन गोष्ट तिघांमध्ये लक्षात ठेवायची की तिघांमध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. तिघांमध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. बट द कंडिशन इज व्हॉट, द कंडिशन इज व्हेरी सिंपल अँड इट इज व्हेरी क्लिअर, अँड दॅट इज व्हॉट, दॅट युअर सेंटेन्स इट मस्ट बिगिन विथ सब्जेक्ट. तुमच्या वाक्याची सुरुवात ही फक्त आणि फक्त कर्त्याने झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि मग याच्या सगळ्यांच्या आधारावर आपण हे सूत्र तयार करणार आहे. मग हे सूत्र कोणतं, ऑब्वियसली द फर्स्ट थिंग इज व्हॉट, युअर सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. देन ॲज पर युअर नीड विल बी और शॅल बी, विल बी और शॅल बी, and add ing participle to the main verb, and in the end what should be there, object should be there. So according to all these things, what is the formula of future continuous tense? The formula of future continuous tense is what, subject should be there, will be should be there, shall be should be there, and VING is there, object is there. Now the question is when to use will be and when to use shall be. Will be कधी वापरायचा आणि shall be कधी वापरायचा. Okay, if you frame a sentence with the help of either with the help of will be or it will be with the help of shall be, both sentences are correct. But if you want to specify the things, if you want to clarify the things, whenever you are sure of the fact that this thing is going to happen, म्हणजे एखादी गोष्ट ही या वेळेला 100% झालेलीच आहे, तुम्हाला शाश्वती आहे, तुम्हाला खात्री आहे, अशा वेळेला विल बी वापरायचं. अँड व्हेन टू यूज शॅल बी, ज्या वेळेला पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, ती शक्यता सांगण्याकरता तुम्हाला वापरायचं आहे शॅल बी. म्हणजे आता बघा, सब्जेक्ट प्लस विल बी और शॅल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. अँड वन्स अगेन आय हॅव टू मेन्शन वन थिंग, दॅट इफ युअर सेंटेन्स इट बिगिन्स विथ सब्जेक्ट, देन verb is going to take ing participle to it. जर तुमचं वाक्य कुठल्याही कंटिन्युअस टेन्स मधलं आहे आणि ते तुम्ही ऑक्झिलरी वर्ब वापरताय तर त्या ऑक्झिलरी वर्ब नंतर क्रियापदाला कोणता पद लागतो, ing प्रत्यय लागतो. ओके, नाउ द होल थिंग इज इन फ्रंट ऑफ यू. राइट नाउ वी कंप्लीट 3 टेन्सेस. नाउ लेट्स लर्न these 3 tenses with the help of a table diagram. Okay, that is the last part of today's session. So we will make 3 columns over here, 1, 2 and this is 3. So this is a present tense, this is past tense, and this one is future tense. Okay, which tense we are going to learn? We are going to learn continuous tense, present continuous, past continuous or future continuous. आता जसं आपण तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय आहे की व्हेन एव्हर यू वांट टू फ्रेम अ सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, एम, इज, आर, दिस इज द मेन कंटेंट. ज्या वेळेला तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळाची वाक्यरचना काढायची आहे त्यावेळेला एम, इज, आर या तिघांपैकी एकाचा वापर करायचा. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय येणार आहे, वॉज आणि वेअर. काय येणार आहे, वॉज आणि वेअर. आणि इथं काय येणार आहे, ईदर will be there or shall be there.
will be there or shall be there. And the most common factor of all these things, and that factor is what? Verb is going to take ing participle. या तीन काळामधला एक कॉमन फॅक्टर असा आहे की ज्या वेळेला तुम्ही am is are वापरताय, was were वापरताय, will be किंवा shall be वापरताय, तुमच्या वाक्याची सुरुवात करताना करताय त्यावेळेला क्रियापदाला प्रत्यय लावायचा कोणता? VING, म्हणजे त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल या ठिकाणी ऍड करतोय. आणि म्हणून याच्यावर आय एम रीडिंग बुक असं एक वाक्य आपण केलं. आय एम रीडिंग बुक, आय एम रीडिंग अ बुक. आता हेच वाक्य पासेस मध्ये आय वॉज रीडिंग अ बुक,